नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळच्या 8 वाजलेत आणि खूप असं निवांत काम चाललेलं आहे सगळं. कारण की एकतर उठले उशिरा आणि त्याच्यामुळे मग बाकीचं सगळं कामाला मग लेटच होत असतो. हा श्रेयांश तर पहिल्यांदा तर देवपूजा करून घेणार आहे आणि नंतर मग कणिक वगैरे म्हणून ठेवली, भेंडी आणि चपाती बनवायची नाश्त्यासाठी. पहिल्यांदा देवपूजा करून घेते. आणि आज मला बनवायचं होतं आंब्याचं लोणचं, तर मी 2 पद्धतीनं बनवणार आहे. एक बिहारी स्टाईल पद्धतीनं आणि एक आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीनं, अशा दोन पद्धतीने मी बनवणार आहे. तर पहिल्यांदा तर सकाळची जी कामं आहेत घरातली ती करून घेते आणि त्याच्यानंतर मग ते बनवायला सुरुवात करेन. मी लोणच्याला हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं, एक रात्र त्याला पाणी वगैरे सुटले आणि ते आता मी फोडी सुकत घालणार आणि सुकल्यानंतर त्याचं लोणचं बनवायला घेणार. आणि ती प्रोसेस तुम्ही नक्की बघा, मी दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओत, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. या 3 किलो आंब्याच्या फोडी आहेत आणि या बाजारातून विकत आणल्या होत्या. तर आदल्या दिवशी याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, जेणेकरून हळदीचं आणि मिठाचं छान पाणी सुटतं त्याला आणि त्या पाण्यात त्या अजून मऊ होतात. नंतर याला मी पंख्याच्या हवेखाली सुकवलं होतं, जेणेकरून जास्त सुकणार नाहीत. ते झाल्यानंतर बाहेर आले होते. बाहेर होतं आमचं एक जांभळीचं झाड. तर बघू शकता तुम्ही, त्याला पहिल्यांदाच एवढी जांभळं लागलेली आहेत. तरी अजून काही कच्ची आहेत आणि काही पिकलेली आहेत. तुम्हाला एक गंमत दाखवते मी, की हा आहे एक लोणच्याचा आंबा. म्हणजे यावर्षी याला जास्त आंबे नाहीत लागले, लोणच्याचा आहे. तर याच झाडाला आता हा आंबा खायच्या लेवलला आलेला आहे आणि याच झाडाला खाली ना इथे मोहर पण लागलेला आहे. खूप छान वाटतं ना असं बघायला, की आंबा पण खायला आलेला आहे आणि खाली मोहर पण लागलेला आहे. असं पण आत्ता हा मोहर येऊन काहीच उपयोग नाही, कारण काहीच होणार नाही, त्याला आंबे पण लागणार नाही आहेत. तर हा आंबा बघू शकता तुम्ही, माझा पूर्ण तळहात या आंब्याच्या पाठीमागे झाकला जातो आहे. एक अंदाज लावू शकता की केवढा मोठा हा आंबा असेल. आणि याच आंब्याचे 2-3 झाडं आहेत की एवढेच मोठे होतात. चला तर मग दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि माझी दुपारची सगळी कामं आवरलेली आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी इथे सगळं लोणच्याचा जो मसाला असतो तो सगळा काढून ठेवलेला आहे आणि एक करून मी ते सगळं मंद आचेवर भाजून घेणार आहे. आणि 2 प्रकारचे लोणचे बनवणार आहे, त्याच्यामुळे त्यांचा मसालाही वेगवेगळा असा मी भाजून घेणार आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. आणि इकडे मी जो आपला साधं लोणचं असतं ना, जे आपल्या पद्धतीचं, तर त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि जे बिहारी पद्धतीचं लोणचं असतं त्याला मी मोहरीचं तेल वापरणार आहे. तर त्याला गरम करायची गरज नसते, ते कच्च्या तेलातच त्यात लोणचं छान होतं आणि त्या लोणच्याला जास्त तेल पण लागत नाही, कारण ते सुक्कं लोणचं असतं आणि तरीसुद्धा ते वर्षभर टिकतं. चला तर मग बघूया. तर फॅनखाली या आंब्याच्या फोडी मी सुकवून घेतल्या होत्या आणि सुकून त्या अशा दिसत होत्या. तर याच्यासाठी मसाला घेतला होता. लाल सुक्या मिरच्या होत्या, जिरं होतं आणि हे लाल पावडर दिसते ना, ती मी विकतची लोणच्याची पावडर आणली होती. ओवा होता, परत मोहरी होती पिवळी काळी, आणि मेथी बी होतं आणि कलोंजी होतं. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी होतं आणि हिंग होतं. तरी याच्यात धणे आणि बडीशेप मी दाखवली नाही आहे, कारण की मी स्वतःच ते घ्यायचं विसरून गेले होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं. धणे नंतर भाजले आणि बडीशेप तर टाकायचीच मी विसरून गेले होते खरं तर. पण नंतर मग मी ते परत भाजून त्याची पावडर करून वरून टाकली होती. ते काही शूटच नाही केलं मी. पहिल्यांदा तर सगळे मसाले आहेत ना, म्हणजे काळी मोहरी, पिवळी मोहरी, मेथी, म्हणजे जेवढे पण आहेत ते एक करून मी ना छान असं भाजून घेते. आणि जास्त करपेपर्यंत नाही भाजायचं, नाहीतर मग त्याची चव कडू कडू लागते. सगळे प्रकार मग मी भाजून घेत होते. इथे बघू शकता तुम्ही, मी 2 डिशमध्ये मसाले वेगवेगळे काढून घेतलेले आहेत. एक आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं लोणचं असतं त्यासाठी आणि एक बिहारी पद्धतीचं असतं त्यासाठी. तर बिहारी पद्धतीचं यासाठी म्हणते, कारण की मी जेव्हा फौजींसोबत होते तेव्हा मी तिकडे हे लोणचं म्हणजे बनवायला शिकले होते आणि मी 2 वर्ष सोबत होते तेव्हा मी तिकडे पण असंच बिहारी टाईपचं लोणचं बनवलं होतं.
तर आता पहिल्यांदा तर मी इथे आपल्या लोणचं बनवते, कारण की याच्यात मी एक विकतचा पण मसाला आणला होता, बेडेकर मसाला काय आहे नाव त्याचं. तर त्याच्यात मी तो मसाला आणि मी घरचा मसाला तयार केलेला, मीठ आणि हिंग हे घातलेलं आणि जे गरम केलेलं तेल होतं ना ते घातलं आणि छान असं त्याला एक मिक्स करून घेतलं होतं, जेणेकरून, आणि ह्याला लोणच्याचा खार असं पण म्हणतात. तर हा खार तयार करून घेतला होता आणि 1 किलो अंदाजे मी आंब्याच्या फोडी याच्यात घालून घेणार आहे. पूर्ण असं मी ते मिक्स करून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग मी इथे जे बिहारी टाईपचं जे लोणचं असतं ना, त्याचा जो मसाला असतो ना, त्याच्यात फक्त मी आधी ऑलरेडी मी मिरच्या घातल्या होत्या आणि त्यात घरची जी मिरची पावडर असते ना ती घातली होती आणि हे मोहरीचं तेल आहे ते मी घातलेलं. त्याच्यात थोडं मीठ आणि हिंग घातलं आणि याला पण तसंच सेम त्याच पद्धतीनं मी सगळं मिक्स करून घेतलं आणि सगळ्या आंब्याच्या फोडी याच्यात घालून घेतल्या. याची चव फक्त 2च गोष्टींनी वाढते, एक तर मोहरीचं तेल आणि कलोंजी जी असते ना, म्हणजे कांद्याचं बी, त्याने एक काळपट कलर येतो, आणि मोहरीचं तेल याने खूप ह्याची चव वाढते. तर सगळं माझे दोन्ही प्रकारची लोणची एकदम तयार आहेत. व्यवस्थित त्यांना मी मिक्स करून घेतलं होतं. हे बघू शकता, हे थोडंसं काळपट दिसतंय बिहारी स्टाईलचं, आणि हे आपलं लोणचं आहे, हे लाल लाल दिसतंय हे. तर हे सगळं मी एका काचेच्या भरणीत भरत होते. 1 किलोचं होतं, त्याच्यामुळे काचेची भरणी तर अर्धीच आली होती. तर मी सगळं हे त्याच्यात भरून घेते.
त्याच्यानंतर बिहारी स्टाईलचं लोणचं होतं ते मी या चिनी मातीच्या भरणीत भरून घेतलं आणि वरून एक्स्ट्रा तेल ओतलं.